लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याच्या विशेष मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर 7 दिवसांनंतर माघार घेण्यात आली आहे। लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी हरिदास फिरंगवाल श्रीवास्तव यांच्यासह एकूण 4 जण आमरण उपोषणाला बसले होते। या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी पाठिंबा दर्शविला। दरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्तव्यदक्ष अधिकारी अनुप पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। यावेळी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत तात्काळ पंचनामे करून पुढील कार्यवाही करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अनुप पाटील यांनी दिले। प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर 7 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला माघार घेण्यात आली। आता प्रशासनाकडून या आश्वासनांची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होते, याकडे लेंडी प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे। अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता बेंगळूरच्या ATM कार्यालयासमोर रावणगाव पुरी क्षेत्रातील जाणारे गावकरी या ठिकाणी आमरण उपोषण आज 7वा दिवस होता आणि आज ते या ठिकाणी 7 दिवसापासून संघर्ष करत होते आणि आज ATM साहेब या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांना आश्वासित करून त्यांची जे मागणी आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं प्रयत्न करणार अशा पद्धतीची ग्वाही दिलेत। आणि आपण या ठिकाणी पाहू शकता सर्व जनतेचे लाडके या ठिकाणी रामदास पाटील सुमठाणकर काँग्रेसचे नेते त्यांनी याचा पुढाकार घेतल्यामुळं आज हा तिढा सुटलेला आहे असं चित्र या ठिकाणी दिसून येतं। आणि ते सुद्धा म्हटलेत की आमच्याकडून जेवढं होईल तेवढं या ठिकाणी पाठपुरावा करून ह्या सर्व लेंडी धरणातील जाणाऱ्या गावकऱ्यांना नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन। मग ते सुद्धा या ठिकाणी आज या धरणग्रस्त लोकांना पाठिंबा देत ते या ठिकाणी उपस्थित झाले। साहेब काय सांगणार, आज कशा पद्धतीनं आमरण उपोषण करण्यात आले? मागील 7 दिवसापासून ज्या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्या अनुषंगानं जे पण 2 श्रीवास्तव होते त्यांना ऑलरेडी या ठिकाणी भूखंड देण्यात आलेला आहे। पण शेतकरी कुटुंब असल्यामुळे त्यांना अजून एक ॲडिशनल भूखंडाची मागणी होती। सोबतच अजून एक त्या ठिकाणी फिरंगवाड आणि अजून एक श्रीवास्तव त्यांच्या भावांना त्या ठिकाणी भूखंड देण्यात आलं होतं। सामायिक असल्यामुळे त्यांना भूखंडाचं वाटप केलेलं होतं। पण या सदरील कागदपत्राच्या अनुषंगानं पुढील 8 ते 10 दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी रितसर अहवाल करून माननीय जिल्हाधिकारी मोहोळ यांच्याकडे आपण सादर करणार। जे सामायिकमध्ये लोक अजून जास्त आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हाच पाठपुरावा होणार नाही। मुळात आता सामायिकसाठी आता शासनाचा धोरणात्मक निर्णय नाही, पण या ठिकाणी आपण एक पंचनामा करून पाठवणार आहे। त्या मिटिंगमध्ये आपण ज्या बाबीमध्ये चर्चा होईल त्यानुसार पुढील कारवाई ते किती दिवसामध्ये आपल्यामार्फत जे पण अहवाल आहे ते पुढील 8 ते 10 दिवसामध्ये आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार। आपण फिरंगवाड आज या ठिकाणी माघार घेतला तर तुम्हाला हे जे मान्य आहे का, जे साहेबांनी जे पत्र दिले तुम्हाला ज्या पद्धतीनं त्यांनी कारवाई करतो म्हणजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आज 7 दिवसानंतर आमरण उपोषण सोडण्यात आपलं या ठिकाणी यश आले। रामदास पाटील सुमठाणकर या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर पाठिंबा भेटल्यानंतर हे न्याय मिळालं असं आपल्याला वाटते का? या ठिकाणी होत आहे अशाच पद्धतीचे 11 गावामध्ये संघर्ष चालू आहे। अनेक लोकांना अन्याय झालेला आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण अशाच पद्धतीनं पाठपुरावा करत राहणार। आज या ठिकाणी रावणगाव बुरी क्षेत्रातील मागच्या जवळपास 10-11 दिवसापासून आमचे 4 शेतकरी बांधव भूखंड मिळण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणात बसले होते। या ठिकाणी या विभागाचे प्रांताधिकारी माननीय अनुप पाटील साहेबांनी या सर्व परिस्थिती पाहून आणि शासन निर्णय पाहून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे योग्य तो पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे वचन दिले। आणि या प्रांतामध्ये साहेबांच्या विश्वासावरती अनेक शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे कामं अतिशय चाणक्षपणे आणि सूक्ष्मपणाने केले जातात। साहेबांशी आम्ही विनंती केली की साहेब आपण आपल्या हातून आमच्या या लोकांचं भलं व्हावं आणि शासनाकडे पाठपुरावा करून मध्यममार्ग काढून आमच्या लोकांना काही त्यांचा भूखंडाचा मावेजा मिळावा। त्याच पद्धतीनं आज आपण पाहिले असाल तर हसनाळ या ठिकाणी साहेब सकाळी जाऊन भेट देऊन आले, त्या लोकांनी आश्वासित केलं। तिथल्या माता भगिनी जलसमाधीचं आज आंदोलन होतं। अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पुनर्वसनाचे प्रश्न आहेत। हळूहळू मागच्या 2-3 वर्षांपासून या ठिकाणी मान्य प्रांताधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नियंत्रणाखाली लेंडी धरणाचे असेल, मावेजेचे असतील अनेक प्रश्न प्रलंबित प्रकरण निकाली निघत आहेत। आम्हाला विश्वास आहे की प्रशासनाची बाजू सकारात्मक आहे। प्रशासन सर्व लेंडीधारकांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभं आहे आणि संघर्ष जमिनी आणि घरदार गावाच्या गावं उठून गेले असल्यामुळे आमच्या या बांधवांना शासनाकडून न्याय मिळवण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंती करून आम्ही ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। विशेषतः मी जिल्हाधिकारी असतील, मंत्रालय स्तरावरती या गोष्टीचा पाठपुरावा
करण्याचा नक्की प्रयत्न करेल. मागच्या 3 दिवसापासून प्रांताधिकारी साहेबांच्या संपर्कात होतो. साहेबांनी अगदी विश्वासानं ज्यांना देणं शक्य आहे त्यांना लवकर त्या वाटप होतील आणि ज्यांना काही पाठपुरावा करून मागवणं शक्य आहे ते साहेबाच्या लेवलवरती पाठपुरावा करतील अशा पद्धतीचं आश्वासन झाल्यामुळे आमच्या चारही बांधवांनी आज या ठिकाणचं आमरण उपोषण माघार घेतलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे लवकरच याच्यावरती न्याय मार्ग निघेल आणि यांच्या जीवनामध्ये जी त्यांची मागणी आहे ती लवकर पूर्ण होईल.